अरे जग करते तेच आम्ही करायला पाहिजे काय असं काय नाही आहे. जे करत नाही कोण ते आपण करायच्या संबंधीची हिंमत ठेवा आणि तरच आपण पुढे जाणार आहे. आपलं गाव पुढे जाणार आहे. आपल्या गावातले बंधू भगिनी पुढे जाणार आहे. जनता बँकेनं त्यावेळी हे आधुनिकीकरणाचं टार्गेट ठेवलं नसतं तर आज इचलकरंजी हायटेक झाली नसती. हा जगाच्या पाठीवरची इचलकरंजी सगळ्यात मोठं शटरलेस सेंटर झालंय ते झालं नसतं. त्यावेळी कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेनं त्यावेळी आदरणीय आवाडे दादांनी आर.पी. कुलकर्णींनी त्यावेळी सुप्रीम मामाने जे स्वप्न बाळगलं होतं ते साकार करायच्या संबंधीचं काम त्यांच्या विजनमुळे झालं, त्यांच्या दृष्टिकोनामुळे झालं. त्यासाठी त्यांनी खस्ता टाकल्या. त्यासाठी आपल्या सहकार्याचा विश्वास ठेवला. कोट्यावधी रुपये त्यांना लागेल ते त्यांना कर्ज देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. त्यांनीही ते अतिशय सार्थपणानं त्याचा परतफेड करून उत्तम व्यवसायात यश मिळवलं आणि त्यामुळे या एकूणच व्यवसायाला गती मिळाली. कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता मल्टी स्टेट शेड्यूल बँकेच्या 63व्या वार्षिक सभेत बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरातील उद्योगवाढीला आणि कामगाराला मालक बनविण्यासाठी या बँकेने बळ दिले आहे. स्वप्नील आवाडे यांच्या नेतृत्वाखालील बँकेची घोडदौड वेगाने सुरू आहे. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनाही लागू करून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकेने प्रयत्नशील राहावे. इचलकरंजी सोलर सिटी होणारच आहे. त्यासाठी पुढाकार घेत आव्हान स्वीकारून इचलकरंजीला जगाच्या पटलावर न्यावे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील टाकवडेवेस, तारदाळ आणि कोरोची या ठिकाणी 3000 घरकुले उभारण्याचा मानस असून त्यासाठी आवाडे जनता बँकेने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बँकेकडून परदेशी चलन उपलब्ध करून दिले जातच असून आता परदेशी चलनात कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देता येते का याचाही अभ्यास करावा अशी सूचना करत माजी मंत्री आवाडे यांनी बँकेच्या माध्यमातून अनेकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न सुरू असताना काही अपप्रवृत्तीकडून जाणीवपूर्वक सहकार चळवळ मोडण्याचा अथवा बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याची सुट्टी करा असे सांगत सहकार चळवळ निकोप बनेल यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. मनापासून आनंद होतो. आजच्या जनरल बॉडीला काही नवनवीन अशा पद्धतीचा आनंद देणाऱ्या घटना आपल्याला अनुभवायला मिळाल्या. बँकेच्या 63 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मीही 5 वर्ष आता स्वप्नील व्हायच्या आधी बँकेचा चेअरमन होतो. त्या दिशेनं काम करायच्या संबंधीचा टार्गेट ठेवून प्रयत्न केला पण 0 NPA काय मला तिथपर्यंत टप्पा गाठता आला नाही. तो स्वप्नीलनं कल्लाप्पा आवाडे बँकेला 0 NPAवर तिथं आणलं. त्याबद्दल स्वप्नीलच्या मनापासून अभिनंदन. त्यांचे व्हाईस चेअरमन, BOMचे चेअरमन, सगळी त्यांची टीम, संचालक बंधू भगिनी, अधिकारी बंधू भगिनी, कर्मचारी आणि ज्यांनी हे पैसे वेळेवर भरले ते सगळे सभासद बंधू भगिनी, त्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. एक अतिशय चांगला रिझल्ट तुमच्या सगळ्याच्या आला त्यामुळं मनापासून त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. फार मोठा पल्ला गाठायचा आहे. बँक मोठीच आहे. सुरुवातीपासून तळागाळातल्या नाहिरेला आहेरे बनवण्याचं काम या बँकेने केलं. ह्या बँकेचं वैशिष्ट्य काय असेल तर इचलकरंजीतल्या तळागाळातल्या डोकीवरनं गाठी नेणाऱ्या हमालाला स्वतःची बैलगाडी घेऊन देण्यापासून आज टेम्पो घेऊन देण्यापर्यंतचं काम या कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने केलं. म्हणून ही बँक गेली. 2009ला बँकेने ठरवलं महिलांना या सगळ्या सक्षमीकरणामध्ये आणायचं आणि त्या पद्धतीनं महिला बचत गटाची सुरुवात आपण 1 जानेवारी 2009ला केली. 2009 पासून आजपर्यंत जवळजवळ या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फार मोठा पल्ला आपण गाठला. 20,000 ते 22,000 महिलांच्या पर्यंत या बचत गटाचं नेट आपण तयार केलं. फार मोठा फायनान्स त्यांना दिला. स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांनी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या कर्जाची परतफेड केली. एक नवा पैसा सुद्धा NPA कधी बचत गटाचा झाला नाही. सगळ्या माता भगिनींना त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं
म्हणून मळलेल्या वाटेवर आहे त्या स्कीम राबवायच्या एवढं नाही, ज्या नाही त्या स्कीम तयार करा, त्याच्यासाठी धाडसानं निर्णय घ्यायच्या संबंधीची प्रक्रिया राबवा. महिलांना आता केवळ काही हजार काही लाख एवढ्या पुरतं नाही, काही कोटीची कर्ज त्यांच्यासाठी द्या. 100 कोटीचे महिलांचे उद्योग का उभारत नाहीत हे चॅलेंज वैशाली आता घ्यायची वेळ आलेली आहे. अरे जग करते तेच आम्ही करायला पाहिजे काय असं काय नाही आहे. जे करत नाही कोण ते आपण करायच्या संबंधीची हिंमत ठेवा आणि तरच आपण पुढे जाणार आहे, आपलं गाव पुढे जाणार आहे, आपल्या गावातले बंधू भगिनी पुढे जाणार आहे. जनता बँकेनं त्यावेळी हे आधुनिकीकरणाचं टार्गेट ठेवलं नसतं तर आज इचलकरंजी हायटेक झाली नसती. आज जगाच्या पाठीवरची इचलकरंजी सगळ्यात मोठं शटरलेस सेंटर झालंय, ते झालं नसतं. त्यावेळी कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेनं, त्यावेळी आदरणीय आवाडे दादांनी, आर.पी. कुलकर्णींनी, त्यावेळी सुप्रीम मामांनी जे स्वप्न बाळगलं होतं ते साकार करायच्या संबंधीचं काम त्यांच्या विजनमुळे झालं, त्यांच्या दृष्टिकोनामुळे झालं. त्यासाठी त्यांनी खस्ता टाकल्या, त्यासाठी आपल्या सहकार्याच्यावर विश्वास ठेवला. कोट्यावधी रुपये त्याला लागेल ते त्यांना कर्ज देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. त्यांनीही ते अतिशय सार्थपणानं त्याचा परतफेड करून उत्तम व्यवसायात यश मिळवलं आणि त्यामुळं या एकूणच व्यवसायाला गती मिळाली. आम्ही आतापर्यंत जवळजवळ 478 लोकांना घरं बांधून दिली. पंतप्रधान आवास योजनेत त्यांना घरं बांधून दिली. 12 कोटीचं व्याजाचं अनुदान त्या गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजनेतल्या लोकांच्यासाठी मिळवून दिले या बँकेत. आणि आता जवळजवळ 300-350 घराचे प्रस्ताव आता प्रलंबित आहेत. अजूनही आम्हाला पंतप्रधान कार्यालयातनं किंवा राज्य सरकारकडनं आम्हाला अजून क्लिअरन्स मिळालं नसल्यामुळे ते पेंडिंग आहेत, आणण्यात त्यालाही मान्यता आहे. आता एवढ्या 200-300 घरावर माझं समाधान नाही. मी इचलकरंजीच्या कोऱ्यांना गोरगरीब कामगारांच्यासाठी, या इचलकरंजीतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्यासाठी, नाहिरे वाहिल्यांसाठी, त्याचं स्वतःचं घराचं स्वप्न साकार करायच्यासाठी 2,500 ते 3,000 घरं इचलकरंजीमध्ये पंतप्रधान आवास योजनेत बांधायच्या संबंधीचं नियोजन करायला लागलोय. त्या टाकोडी विषयीला काही आहेत, काही तारदाळ हद्दीत आहेत, काही कुरुची हद्दीत आहेत. या सगळ्या ठिकाणच्या घराची संख्या साधारण 3,000च्या आसपास होईल. ही सगळीच्या सगळी घरं कल्लाप्पा इचलकरंजी जनता सहकारी बँकेतनं बांधायची आहे. तुम्ही काम करायला सुरू करा, तुम्हाला यादी देतो. DPR तुम्ही फडवून करा आणि त्या गोरगरिबांचं स्वतःचं घर, हे माझं घर आहे हे सांगण्याचा आनंद त्या गोरगरिबांना दे. हे काम बँकेने केलं. पण अलीकडच्या काळामध्ये सहकार चळवळीला खडं मारायची प्रवृत्ती वाढायला लागली. काही ब्लॅकमेलर तयार व्हायला लागलेत वेगवेगळ्या ठिकाणी. सहकार चळवळीतल्या सगळ्या विश्वस्तांनी हा विषय थोडा अंतर्मुख होऊन करायला पाहिजे. त्यासाठी एखादा कायदा नाही तर जनरल बॉडीत कोण काय म्हणते याची लई काळजी करायची नाही. बँकेच्या हिताच्या विरोधात किंवा त्या सहकारी संस्थेच्या विरोधामध्ये कोण कुरघुडी करत असेल, त्याला अडचणी निर्माण करायचा प्रयत्न करत असेल, त्याला बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर त्याची सुट्टी करा, त्याला चाकरपट्टी करा. ती काळजी करू नका. जे असेल ते आता करायला पाहिजे. सोबत विश्वस्त म्हणून काम करत असताना चांगल्याचं जसं वाटेकरी असतं तसं वाईटाचं सुद्धा व्हायला. हे चांगलं करायसाठी आपण करतो एवढं टार्गेट असलं की झालं. आपण आपल्या मोकळेपणानं मुक्तपणानं हे करायचं आहे, चांगलं करायचं आहे. त्याच्यासाठी कोण अडथळा तयार करत असेल तर बघत बसायचे नाही. एवढंच आपण तेही ठरवा तरच सहकार निकोपाने प्रभावीपणानं पुढे जाणार आहे, ही या निमित्तानं सांगतोय.